माहीत नाही आहे. सर्वांना माझ्याकडनं मान आणि सन्मान आणि अभिवादन. इथं आज मी काही जास्त बोलणार नाही आहे, कारण की टाईम पण फार कमी आहे आणि बोलणारे सर्वांचं काही ना काही इच्छा आहे बोलायची. पण मी दादाला एक अपेक्षा म्हणू का डिमांड म्हणू, पण दादाला माझं एवढं नवापूर शहराकडनं आणि नवापूर तालुक्याकडनं दादा तर 100% आमदार बनणारच आहे. पण आमदार बनल्यानंतर सर्वात अगोदर, कारण की भरपूर भाषण झाले पण मी भाषणमध्ये आजपर्यंत असं ऐकलं नाही. दादा, एक विषय असा आहे, नवापूर तालुक्यामध्ये सिकल सेलचा फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि सिकल सेलसाठी रक्त घेण्यासाठी आपल्या तालुक्याचे आदिवासी बांधव एक तर नंदुरबार एक तर व्याराला जातात आणि कधी कधी जाता जाता मध्येच त्यांचे बाईकचे ॲक्सिडेंट होऊन जातं आणि एक प्रकारचा तो एक रिक्स आहे. आणि एवढं माझं म्हणणं आहे की दादाला का नवापूर शहरामध्ये आपली स्वतःची तुमच्या नावाची एक ब्लड बँक उघडा. हे काम सर्वात अगोदर करजा दादा, कारण की मी नवापूर वाशी आणि माझ्या तालुक्यासाठी कोणी लक्षात आणून नाही दिलं, याच्यामुळे मी आणून दिलं. आणि जरी समजा आज मला चान्स भेटला का सभेमध्ये बोलण्याच्या, याच्यासाठी मी आठवण बी करून दिली, नंतर तर बोलणारच होतो. राहिला दुसरा विषय महत्त्वाचा की दादा, इंटरनेटचा जमाना आहे आणि आपल्या गावातले खेड्यापाड्याचे दरीखोरीचे जे म्हातारे आहे की जे वयाचे 50-55 वर्षाचे जे म्हातारे आहे, ते बिचारे रिक्षामध्ये धोती असे त्यांचे पकडून जेमतेम नवापूर तालुक्यामध्ये येतात आणि त्यांचे ऑनलाईन जे कामं करता ते कामं त्यांचे एका दिवसामध्ये होत नाही, कारण की त्यांना त्यांचं नॉलेज देण्यासाठी कोणी व्यवस्थित नॉलेज देत पण नाही. तर माझं असं म्हणणं आहे की दादा, आपली स्वतःची एक व्हॅन तयार करा इंटरनेटची, ज्याच्यात 2 मुलं कंटिन्यू तालुक्यामध्ये फिरतील आणि तुमची एक हेल्पलाईन दादाच्या नावाची शरद कृष्णराव गावित सेवा समिती नवापूर तालुका MLA अशी एक आपली एक व्हॅन तयार करा. दादा, तुमच्या नावाचं त्याच्यावर पोस्टर राहील, तुमच्या नावाचं त्याच्यावर नाव राहील आणि ती व्हॅन त्याच्या एक हेल्पलाईन तालुक्याला हेल्पलाईन नंबर द्या आणि त्या नंबरवर लोकांची जसं हेल्पलाईनवर डिमांड आली तर त्या गावाला ती व्हॅन जाईल. अरे, तो एक कोणी व्यक्ती जरी खेड्यापाड्यावर डोंगरावर असेल तर ती व्हॅन तिथपर्यंत जाईल आणि ती व्हॅन त्याच म्हाताराची, त्याच वरिष्ठ जो काका असेल, म्हातारा असेल, त्याच्या तिथंच बसून त्याचा फॉर्म तिथल्या तिथंच भरून घेईल. कारण की ते बिचारे 200, 300, 500 रुपये रोज कमवणार राहतात, तर त्यांना महिन्यातून जरी ते 3दा बी शहरात आले तर त्यांचे 1500 रुपये तर असेच चालले जातात आणि काम व्हायची काय गॅरंटी नाही. आणि ते पण ती व्हॅनच्या फ्री सेवा राहील. दादा, एवढं माझं म्हणणं आहे. आणि राहिला विषय दुसरा, नवापूर, खांडबारा आणि विसरवाडी, दादा तुमचं स्वतःचं मोठं कार्यालय, आजीवनवालं कार्यालय, त्याच्यावर तुमचं पोस्टर, त्याच्यात पण आपल्याला 30 सिस्टम राबवायची आहे आणि फ्री फॉर्म भरण्याची सोय दादा तुम्हाला तालुक्यासाठी करून द्यावं लागेल. कारण की आज भरपूर लोक शिकलेले आहे पण त्यांच्याकडे टाईम नाही आहे. जे सेंटे आहे ते त्यांच्याच बाईकवर जाऊन ते त्यांचं काम करून घेतं, म्हाताऱ्याचं काम लटकून देतं. तू जोर भाई, तू कोयले. तो बिचारा म्हातारा, त्याला काही समजत नाही आणि तो बिचारा येतो आणि फिरतो आणि फापे मारतो आणि त्याला त्रास होतो. तेवढा एक त्रास आपल्याला तालुक्यामधून कमी करून घ्यायचा आहे. आणि तिसरा एक विषय असा आहे दादा, नवापूर, विसरवाडी आणि खांडबारा. दादा, इथं नवापूरची नगर परिषदची काय ॲम्ब्युलन्स आहे, तिथं मी पण काही पाहिली नाही, पण आहे म्हणे. तर एका दिवशी एकाने काही फोन केला तिथं का दादा ॲम्ब्युलन्स लागणार, तर त्यांनी काय उत्तर दिलं माहिती, म्हणजे ड्रायव्हर नाही. आता ॲम्ब्युलन्ससाठी ड्रायव्हर नाही, मग ॲम्ब्युलन्स का बरं, त्याला काय अर्थ नाही आहे. तर दादा, ॲम्ब्युलन्स खांडबारा, विसरवाडी आणि नवापूर तालुक्यामध्ये फ्री सेवा तुमच्या नावाची 3 ॲम्ब्युलन्स बनवा. एक नवापूरला द्या, एक विसरवाडीला द्या आणि एक खांडबाराला द्या. राहिला 5वा विषय, उच्छल म्हणा, बारडोली म्हणा, व्यारा म्हणा आणि इकडं नंदुरबार म्हणा, धरती आबा बिरसा मुंडा याचं आपले वंदनीय आहे. त्यांचा एक पुतळा नवापूर शहरमध्ये उभं करा आणि सोबत छत्रपती शिवाजी महाराजाचा बी पुतळा सोबत उभा करा दादा. हे मी आज नवापूर हिंदू बांधवांकडनं मी तुमच्याकडे डिमांड ठेवतोय दादा, एवढा मान ठेवून घ्या. नक्कीच आता तर तुम्ही आमदार बनणारच आहे, पण पुढच्या पंचवार्षिक तुमचं काम आतापासून होऊन जाईल.
एवढं डिमांड ठेवा नवापूर तालुका नवापूर शहरकडनं, एवढी मी डिमांड ठेवतो आणि माझे 2 शब्द संपवतो.